हॅलो. कसे आहात? छान आहात ना? उन्हाळा वाढतोय, काळजी घ्या. नको, घाबरू नका. मी डायटिशियन किंवा काही सुरू नाही करणार आहे. सायकॉलॉजिस्ट म्हणूनच बोलणार आहे. ओके. सो मागे मी असं म्हणाले होते, की तुम्ही मला प्रश्न लिहून पाठवा आणि त्यातली जेवढी शक्य होतील तेवढ्या प्रश्नांची उत्तरं आपण देऊया. त्यातला एक प्रश्न आपण घेऊयात. म्हणजे तो प्रश्न असा होता, की आपण समजा आत्ता प्रेझेंटमध्ये राहतोय, तर आणि फ्युचरचा विचार करत नाही आहोत, तर मग आपण केअरलेस ठरू शकतो का? किंवा समजा काही वेळेला असं पण होतं, की मग फ्युचरचा विचार केला, तर मग त्याच्यामध्ये खूप अँक्झायटी वाढायला लागते. अँक्झायटी म्हणजे काळजी वाटायला लागते. मग नक्की काय करायला हवं? अशा अर्थाचा तो प्रश्न होता, जेवढं मला समजलंय. सो बेसिकली नक्की सायकॉलॉजी हे नक्की मानतं आणि म्हणतं सुद्धा, की हिअर अँड नाऊ अप्रोचमध्ये राहावं. हिअर अँड नाऊ अप्रोच म्हणजे काय? की आज आत्ता म्हणजे प्रेझेंटमध्ये राहावं, हे नक्की सायकॉलॉजी म्हणते. पण ह्याचा अर्थ हा नाहीये, की आपण फ्युचरच्या बाबतीत काहीच विचार करू नये. आता फ्युचरच्या बाबतीत विचार करायचा म्हणजे काय? तर मे बी माझी मेडिकल हेल्थ असेल, माझं फायनान्शियल प्लॅनिंग असेल किंवा काही गोष्टी मला खरेदी करायच्या असतील, तर त्याच्यासाठी असेल. मे बी रिलेशनशिप असेल, हेल्थ वाईज, फॅमिली वाईज ह्या गोष्टींविषयी हरकत काहीच नसतं. पण देअर इज अ थिन लाईन. म्हणजे एखादी गोष्ट माझ्या मनासारखी नाही झाली किंवा माझ्या हातातून गेली, तर जर मी असं म्हणत असेल, की "अरे, आज नाही झालं तर आयुष्यात कधीच होणार नाही." म्हणजे माझा जॉब गेला तर मला भविष्यात जॉबच मिळणार नाही. माझं ब्रेकअप झालं तर मला कोणी मिळणारच नाही. माझं लग्न तुटलं तर आता माझं आयुष्यच थांबलं. अशा कुठल्याही विषयावरून जर तुमचे एक्स्ट्रीम विचार असतील, जे तुमचे काळजी वाढवणारे असतील, तर ऑफकोर्स अशा विचारांना आपण म्हणूयात, की खतपाणी नाही घातलं पाहिजे. तुमचं तुम्हाला जमलं उत्तम, नाही जमलं तर मे बी त्याच्यासाठी हेल्प घ्यायला पाहिजे. पण हां, हिअर अँड नाऊ म्हणजे असं नक्कीच नाहीये, की जिथे आपण केअरलेस राहतो आणि तुम्ही स्वतः आठवून बघा ना, की तुम्ही इतके खरंच केअरलेस आहात का? रोज उठून काम करताय, रोज उठून कॉलेजला जाताय, पैसे कमवताय, लाईफ एन्जॉय करताय. पण त्याच्यामध्ये असं झालंय का, की समजा सॅलरीवाल्यांच्या बाबतीत, की सॅलरी आली आज आणि सगळीच्या सगळी आजच संपली. तुम्ही त्याचं प्लॅनिंग करताय किंवा हेल्थमध्ये हेल्थ वाईज म्हटलं तर एखादी गोष्ट आवडली, जी अनहेल्दी असेल ती खाल्ली, पण इतकी खाल्ली की त्याने उद्या हेल्थला काही प्रॉब्लेमच झाला. असं तर नाही करत आहात ना. त्याच्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये स्वतःवरती ट्रस्ट ठेवा, की तुम्ही असं खरंच काही करत नाही. हां, आणि दुसरे कोण काय करतात याहीपेक्षा तुम्हाला जे वाटतं ते बघा. कारण असं असू शकतं, की ठराविक एजमध्ये माझ्या मित्र-मैत्रिणींनी गाडी घेतली, घर घेतलं, एवढ्या लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे, फॉरेन ट्रिप्स झाल्यात, इत्यादी, इत्यादी, इत्यादी. जरुरी नाही की त्यांनी केलं म्हणून तुम्ही करायला पाहिजे. कदाचित तुमचा आनंद वेगळ्या गोष्टीत असेल, तर त्या गोष्टी तुम्ही करत राहा. त्याच्यामुळे प्रेझेंट पण तितकाच महत्वाचा आहे आणि फ्युचर काही बाबतीत तितकाच महत्वाचा आहे. फक्त फ्युचरचा विचार करून प्रेझेंटवरती काही येत नाहीये ना, त्यांनी माझा प्रेझेंट खराब होत नाहीये ना, ह्याची नक्की काळजी घ्या. समजतंय? ओके, चलो. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.